नमस्कार मंडळी, आज आपण वाळवण रेसिपी सिरीजमध्ये भरली सांडगी मिरची कशी बनवायची ते बघणार आहोत. आणि हां, अगदी छोटे-छोटे टिप्स मी इथे शेअर करणार आहे, जेणेकरून मिरची आहे ती वर्षभर टिकते. बरं, मसाला आहे ना, तो आपण घरीच बनवणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आता तुम्हाला दाखवते, छान अशी मी भरून घेतली, वाळवली आणि तळल्यानंतरसुद्धा मसाला अजिबात बाहेर येत नाही आहे. तुम्ही पाहू शकता, अगदी कणभर मसालासुद्धा आपला बाहेर आलेला नाही आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला मी अगदी छोट्या-छोट्या टिप्स शेअर करणार आहे. त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. हे बघा, पाहूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही? तर वाळवण सीरीजमध्ये भरली सांडगी मिरची कशी बनवायची लगेचच रेसिपी पाहूयात. त्यासाठी इथे मी कमी तिखट, थोड्याशा जाड अशा मिरच्या आणलेल्या आहेत. हे बघा दाखवते. खूप जास्त जाड नाही मिळाल्यात मला, पण ह्या अगदी मला गावठी मिळालेल्या आहेत. त्या मी घेऊन आलेत आणि मधून कट करून घ्यायच्या, जमतील तेवढ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, थोडी जाड मिरची आहे. आपली नेहमीची मिरची असते की नाही पांढरी, म्हणजे कमी तिखट, त्याच्यापेक्षा थोडीशी जाड इथे मी मिरची घेतलेली आहे. मधून कट मारून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने मधल्या बिया जमतील तेवढ्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने मी मिरची काढते. आणि तुम्हाला जर मिरचीला हात लावल्यानंतर बोटांची किंवा हातांची आग होणार असेल, तर तुम्ही हँडग्लोव्ज घालून केलंत ना तरीसुद्धा चालेल. पण ही रेसिपी तुम्ही नक्की करा, कारण की आत्ता जरी काही वाटलं नाही ना, तरी पण पावसाळ्यामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये अशा पदार्थांची नक्कीच आठवण येते. त्यामुळं मी ही पूर्ण वाळवण सिरीज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच वाळवणाच्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, संपूर्ण मिरच्या आहेत त्यामधून कट करून जमतील तेवढ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला जर बिया काढायच्या नसतील तरी तुम्ही नाही काढलात तरीसुद्धा चालेल. पण ही जाड मिरची आहे आणि यामध्ये भरपूर असं बी असतं, त्यामुळं मी यामधलं जमतील तेवढं बिया काढून घेणार आहे. तुम्ही जर अगदीच पातळ घेतल्या तर त्यामध्ये मसालासुद्धा तेवढा बसत नाही. त्यामुळे शक्यतो सांडगी मिरची करताना, म्हणजे भरली सांडगी मिरची करताना शक्यतो जाड मिरच्या घ्यायच्या, म्हणजे त्यात छान असा ठसठसून मसाला भरला जातो. हे बघा, अशा पद्धतीने आपण या मिरच्या आहेत त्या कट करून मधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. बरं, सांगायचं राहून गेलं, पहिल्यांदा मिरच्या मी स्वच्छ धुवून कपड्यावर पुसून घेतल्या बरं का. आता हे बघा, मसाला बनवण्यासाठी इथे मी धणे घेतलेले आहेत 1 वाटी, अर्धी वाटी मोहरीची डाळ, पाव वाटी जिरं घेतलेलं आहे आणि अगदी अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, गॅसवर कढई ठेवायची आहे. त्यामध्ये धणे आहेत ते छान असे भाजून घेऊया. त्यामध्येच आपण जिरंसुद्धा घालूया आणि मेथीदाणे घालूया. मेथीदाणे घातल्यामुळे काय होतं, की मिरची आहे ती टिकण्यासाठी मदत होते आणि मिरचीला छान अशी चवसुद्धा येते. त्यामुळं धणे, जिरे आणि मेथीदाणे छान असे आपण भाजून घेऊयात. लक्षात ठेवा, मोहरीची डाळ आपल्याला वेगळी भाजायची आहे, कारण की हा मसाला आहे हा आपण पहिल्यांदा बारीक करून घेणार आहोत. जास्त मसाला भाजायचा नाही आहे आपल्याला, अगदी हलकासा भाजायचा आहे. हलकासा सुगंध यायला लागला ना, की मग लगेचच गॅस बंद करायचा आहे. खूप काळपट असा मसाला भाजायचा नाही, नाहीतर मसाला आहे तो सगळा करपून जाईल. हे बघा, हलकासा सुगंध यायला लागलेला आहे आणि थोडासा कलरसुद्धा बदलला आहे. आता काढून घेते. त्यानंतर अर्धी वाटी मोहरीची डाळ आहे तीसुद्धा हलकीशीच भाजून घेऊया. कढई तापलेली आहे त्यामुळं 1-2 मिनटानंतर लगेचच मी गॅस बंद करणार आहे. हे बघा, हलकासा रंग बदलला आहे. गॅस बंद करते आणि लगेचच मोहरीची डाळ आहे तीसुद्धा काढून घेते. हे बघा, मस्तपैकी मोहरीची डाळ भाजून झालेली आहे. आता काय करूया, हे मसाले छान असे थंड करून घ्यायचे. पहिल्यांदा धणे, जिरे आणि बडीशोप भाजून घेतले होते की नाही, ते छान असे थंड झालेत. आता मिक्सरला चरचरीत असं वाटून घेऊया. लक्षात ठेवा, खूप जास्त पावडर करायची नाही आहे, चरचरीत असं फिरवून घ्यायचं आहे. मी आता मिक्सरला फिरवून घेते. तुम्हाला दाखवते. हे बघा, मसाला छान असा फिरवून झालेला आहे. खमंग असा सुवास घरभर पसरलेला आहे. हे बघा, दाखवते. चरचरीत असा मसाला आपला छान तयार झालेला आहे. आता त्यामध्येच काय करायचं आहे आपल्याला, मोहरीची डाळ आहे ती फक्त एकदाच जराशी फिरवून बाजूला काढायची आहे. जास्त फिरवायची नाही आहे, म्हणजे छान अशी एकजीव होते मसाल्यामध्ये. आणि तुम्हाला सांगते, हा मसाला आहे ना थोडा चरचरीत असला ना की छान लागतो खायला. खूप जास्त पावडर केली ना तर म्हणावी तशी चव येत नाही.
आता हे संपूर्ण साहित्य आहे हे फक्त एकदाच मिक्सरला फिरवून घेणार आहे मी. जास्त मिक्सरला फिरवायचं नाही. ही खूप महत्त्वाची टीप आहे बरं का. आता हा सगळा मसाला एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण. इथे मी अर्धा किलो मिरची वापरलेली आहे आणि हा मसाला अगदी परफेक्ट आहे. एवढा प्रमाण आहे ते एकदम योग्य आहे. अर्धा किलो मिरचीसाठी हे प्रमाण मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे. थोडासा हिंग घालूयात. हिंगामुळे चव आहे ती खूप छान अशी येते मिरची तळल्यानंतर. आता काय करायचं आहे, इथे आपण 2 मोठे लिंबू आहेत ते घेतलेले आहेत. त्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे. म्हणजे आपला हा मसाला आहे तो छान असा ओलसर होतो आणि मिरचीमध्ये भरल्यानंतर अजिबात मसाला बाहेर येत नाही. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की नाही आपला मसाला अजिबात बाहेर आलेला नाही आहे. तर ही टीप आहे की ह्यामध्ये 2 लिंबाचा रस घालायचा आहे. म्हणजे ओलसर मसाला होतो त्यामुळे मसाला अजिबात आपल्या मिरचीच्या बाहेर येत नाही सुकल्यानंतरसुद्धा किंवा गळून बाजूला होत नाही. आता छान असा मसाला आहे तो मिक्स करून घेऊया आपण. इथे मी मोठी लिंब घेतली होती त्यामुळे मला इथे 2 लिंब आहेत ती पुरेशी झाली आहेत. तुम्हाला अगदीच लिंबाचा रस कमी पडला तर तुम्ही थोडासा पाण्याचा शिंतोडा मारलात तरीसुद्धा चालेल. म्हणजे आपला मसाला आहे तो छान असा ओलसर होतो आणि मिरची भरण्यापूर्वी थोडासा चाखून बघायचा. म्हणजे थोडंसं मीठ वगैरे आपल्याला कमी वाटलं तर आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. आता तुम्ही बघू शकता मिरची मी भरते. अशा प्रकारे मिरची दाबून अशी भरायची आहे. हे बघा. मसाला छान असा प्रेस करून दाबून भरायचा आहे. म्हणजे मसाला अजिबात आपला गळत नाही. हे बघा. अशा पद्धतीने प्रत्येक मिरची आपण भरून घेणार आहोत. आता आणखीन एक मिरची दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने मिरचीमध्ये मसाला छान असा प्रेस करून गच्च दाबून भरायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने मस्त मसाला भरला जातोय आपला. छानच. अशा सगळ्या मिरच्या मी भरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा मस्त मिरची आपली भरून झालेली आहे आणि मसालासुद्धा छान ओलसर झाला आहे त्यामुळे असा गच्च असा दाबून भरला जातो आहे. हे बघा सगळ्या मिरच्या मी भरून झालेल्या आहेत. आता 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेते. त्यानंतर तुम्हाला दाखवते. आता हे बघा 3-4 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये मिरच्या माझ्या सुकलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मिरच्या छान अशा सुकल्यानंतरसुद्धा मसाला अजिबात बाहेर पडलेला नाही आहे किंवा गळून वेगळा झालेला नाही आहे. जशाचा तसा आपला हा मिरचीचा मसाला मिरच्यांमध्ये आहे. हे बघा. आहे की नाही? एकदा ही मिरची करून छान अशी सुकवून ठेवली ना की वर्षभर टिकते. बरं एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची. अजिबात खराब होत नाही, बुरशी लागत नाही. छान अशी वाळवली ना तर खराबसुद्धा होत नाही. आता हे बघा तुम्हाला तळून दाखवते. तळताना शक्यतो तेल कमी घ्यायचं. हे बघा आणि अगदी तेल छान तापलं की गॅसची फ्लेम बारीक करायची आणि त्यानंतर या मिरच्या तळून घ्यायच्यात. नाहीतर काय होतं की गॅस मोठा ठेवला की लगेचच करपतात. हे बघा मस्तपैकी आपल्या या मिरच्या तळून झालेल्या आहेत. पाहूनच तोंडाला पाणी सुटते. फक्त वरण भात आणि ही एक मिरची असली ना की आणखीन काहीच नको. हे बघा छान आपल्या या सांडगी मिरच्या तळून झालेल्या आहेत. आणखीन 2 दाखवते. हे बघा मस्तपैकी आपली भरली सांडगी मिरची तयार झालेली आहे. यावर्षी नक्की करून बघा अशा पद्धतीने घरीच मसाला बनवून. घरच्यांना सगळ्यांना खूप 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 आवडेल. हे बघा किती छान मसाला दिसतोय बघा. अजिबात आपला मसाला आहे तो तळल्यानंतरसुद्धा बाहेर आलेला नाही आहे. मस्तपैकी वाळवण सिरीजमधली भरली सांडगी मिरची आपली ही तयार झाली आहे किंवा वाळवणाची मिरची तयार झालेली आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि अशाच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओसाठी खाद्यरुची मराठी रेसिपीजला लाईक करा, शेअर करा. आणि बरं तुम्हाला माझ्या चॅनलवरील लाँग व्हिडिओ जास्त आवडतात की शॉर्ट व्हिडिओ जास्त आवडतात मला कमेंट्स करून नक्की कळवा. कारण की काहींना शॉर्ट व्हिडिओ आवडतात तर काहींना लाँग व्हिडिओ आवडतात. धन्यवाद.